नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। हरियाणा व महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवाचा परिणाम आता विरोधी आघाडीच्या एकसंधतेवर होत असल्याचे दिसतंय। संसदेत अदानीच्या मुद्द्यावर यापुढे काँग्रेसला साथ न देण्याची भूमिका तृणमूल काँग्रेसने घेतली आहे। या मुद्द्यावर संसदेचे कामकाज सातत्याने बंद पडत असल्याने इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नसल्याचे सांगत तृणमूल आता संसदेच्या कामकाजात सहभागी होईल असे तृणमूलने स्पष्ट केले आहे। इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट पुढची वाटचाल स्वबळावर करण्याची भाषा बोलत आहे। त्यातच लवकर होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने काँग्रेस सोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केलंय। पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एकला चलो रेचा नारा दिलाय। केजरीवाल यांनी हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतरच कोणत्याही पक्षाशी युती अथवा आघाडी न करण्याचा सूर आवळला होता। त्यावर आज शिक्कामोर्तब झाले। स्वबळावर सत्ता हाती येऊ शकते हे लक्षात आल्यावर काँग्रेसने हरियाणात आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्याचे टाळले होते, परंतु काँग्रेसचा या निवडणुकीत पराभव झाला। महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटासोबत आघाडी करूनही काँग्रेसला केवळ 16 जागा जिंकता आल्या। या दोन राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता आम आदमी पार्टीने काँग्रेस बरोबर आघाडी न करण्याचा निर्णय घेतलाय। केजरीवालांच्या या निर्णयामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आप, भाजपा व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। आपने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची आघाडी केली होती, मात्र त्या निवडणुकीत त्यांना फायदा झाला नाही असे आप नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं। हरियाणात सत्ता मिळण्याची शक्यता दिसू लागल्यावर काँग्रेसने या राज्यात मित्रपक्षांना बरोबर घेतले नाही। सुरुवातीला आप व काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत व जागा वाटपावर चर्चा झाली, मात्र आपला काँग्रेसने अधिक जागा देण्यास नकार दिल्यानंतर तिथे आघाडी होऊ शकली नाही। परिणामी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले। त्याच वेळी आप नेत्यांनी यापुढे स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले होते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।